विश्वास नाही। काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट म्हटलं की त्यांनी नंबर मिळवावे, कारण त्यांना जनतेने नाकारलंय। ते नंबर मिळवून त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदी मिळवावे, ते फक्त सत्य खुर्चीसाठी करतात। असं आहे की खुर्चीसाठी कोण काय करतो हे विधानसभेच्या अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच सांगितलेलं आहे। रात्री रात्री आम्ही डोळ्याला गॉगल लावून, कानटोप्या घालून, कपडे बदलून, वेश बदलून, गाड्या बदलून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार कसं पाडलं, ते सरकार पाडलं ते सत्तेकरता पाडलं होतं की नव्हतं पाडलं। आणि म्हणून सत्तेचा मोह तुमच्या इतका दुसरा कोणाला नाही। सत्तेकरता तुम्ही सत्याचा आलाप राखणारे तुमच्या इतकं दुसरं कोणी नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदर राखून मी त्यांना सांगतो की आकडा मिळाला पाहिजे, तुम्ही आकडा मिळवा। म्हणजे 1 सदस्य संख्या ह्याच्यावर 10 वेळा मी बोललो, पण तुम्ही पत्रकार देखील एकच बाजू दाखवता। कायद्यामध्ये घटनेमध्ये अशी कुठे तरतूद आहे की 10% सदस्य संख्या असली पाहिजे, हे त्यांनी दाखवलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती वजा सल्ला देईन की तुमच्याच विधिमंडळाच्या सचिवांनी जे मला लेखी पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, त्याच्यावर जरा वाचन करा आणि त्या संदर्भात बोला। परंतु ज्यांनी मुद्दामून खोटं बोलायचं ठरवलेलंच असेल, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, ढोंग केलेल्या सोंग केलेल्या माणसाला जागं करता येत नाही। त्यामुळं 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं। न पेक्षा तुमच्या सचिवांनी दिलेलं पत्र, या पत्राचं तुम्ही स्वतः अभ्यास आणि वाचन करावं। तुम्ही आक्रमक नेते आहात, तुम्ही कुठेतरी तुम्हाला शांत बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेतेपदासाठीचं तुमचं पत्र दिलंय। वेळ पडल्यास तुमचं नाव घेणार नाही असं उद्धव सामंत म्हणाले। ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं, परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं, विरोधी पक्ष नेतेपदाची निवड तर लावावी। त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू, परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे, त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की दिल्लीमध्ये देखील सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये देखील 10% मतदान त्यांना सदस्य नव्हते म्हणून दिलं नव्हतं, म्हणून आता त्यांना सदस्य आलेत, राहुल गांधींना दिलं। तसं तुम्ही सदस्य 10% घेऊन या 2029ला आम्ही देऊ, 4 वर्ष थांबा म्हणताय। असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलताना आम्हाला आदर राखूनच बोललं पाहिजे आणि मी आदर राखूनच बोलतो। पण ते अज्ञानी आहेत का? त्यांनी दिल्लीमध्ये जावं आणि ज्या वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री आपचं सरकार केजरीवालांचं होतं, त्यावेळेला 70 आमदारांचं ते सरकार होतं, 70 आमदारांचं ते राज्य आहे। त्या 70 आमदारांपैकी 67 आमदार हे आप पक्षाचे, आम आदमी पक्षाचे, केजरीवालांचे होते 67 आमदार, आणि भाजपाचे फक्त 3 होते। जर एवढीच तुम्हाला लोकशाहीची आणि आकडे आणि संख्याबळाची चाड असेल तुम्हाला, आता हे भाषा आम्हाला तर वापरावी लागते, तुम्हाला जर चाड असेल तर 3 सदस्य असलेल्या पक्षानं विरोधी पक्ष नेतेपद घेताना जरा जनाची नाही मनाची बाळगली होती का, याचं उत्तर सुद्धा या नेत्यांनी दिलं पाहिजे। सत्ताधारी पक्ष दिलदार नाहीये, कारण ज्याप्रमाणे देशात इतर ठिकाणची उदाहरणं आहेत जिथे विरोधी पक्ष नेतेपद दिली गेली, पण आपल्या राज्यामध्ये तशा प्रकारचं उदाहरण दिसत नाहीये। राज्य सरकार कुठेतरी कमीपणा किंवा मनचुकारपणा करते का? असं नाही, राज्य सरकार कमीपणा नाही, राज्य सरकार कोत्या बुद्धीचं आहे। राज्य सरकार हे दुष्ट बुद्धीचं आहे। घेताना तुम्हाला सदस्य संख्या आठवत नाही, देताना तुम्हाला सदस्य संख्या आठवते। देशातलं लांबचं कशाला उदाहरण, भाजपचंच दिल्लीचं उदाहरण मी दिलंय ना इतर पक्षांचं देण्यापेक्षा। आणि महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर 1985 ते 90 ज्या पक्षाचे 2, 3, 4 आमदार होते त्यांना सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद देण्याची परंपरा या महाराष्ट्राची आहे। निहाल अहमद साहेब असतील, कैलासवासी मृणालताई गोरे असतील, दिबा पाटील असतील, दत्ता नारायण पाटील असतील, अशी अनेक उदाहरणं आहेत, रासू गवई असतील, अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांना राजकारणातली सभ्यता कळते, ते राजकारणातली सभ्यता पाळतात। आणि ज्यांना राजकारणातली सभ्यताच कळत नाही किंवा ज्यांना राजकारणातली सभ्यताच मानायची नाही, ते घेताना मात्र संख्याबळ विसरतात आणि देताना खोटं खोटं बोलून संख्याबळाची आठवण करून देतात। यांच्याबद्दल आता फार काही प्रश्न विचारू नका, दुसरा प्रश्न काय असला विचारा।
माफ करावं अशी इच्छा आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. काय भास्कर जाधव यांनी मला माफ करावं अशी इच्छा आमदार निलेश राणे यांनी व्यक्त सकाळच देवादिकाचं साधू संतांचं चांगल्या माणसांची नावं घ्यायची असतात पुढं मुख्यमंत्र्यांनी